नमस्कार. श्रीखंडच्या माध्यमातून आपण निद्रा संस्कृतीच्या आहारात जायचं तुमचा विचार तो सुरू आहे, तो जरा थांबवा. कारण हे सगळे गोड लोक दिसत असले तरी तिखट बोलणारे आहेत. आणि माध्यमाचं आज काय स्वरूप आहे आणि पुढे काय होणार आहे त्याच्यात मुख्यतः हे आपले विचार मांडणार आहेत. पराग वडखे, युवराज मोहिते आणि संपदा जोगळेकर यांचा परिचय आत्ताच आपण ऐकला. पण ते हे सगळे जाणेमाने लोक आहेत. मी इथे आहे 3 कारणांसाठी. एक तर मी आठले सप्रे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, म्हणजे माझे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश जोशी सर बसलेले आहेत इथे. तर मी दर शनिवारी यायचो इथे. शनिवारी नाही, रविवारी सकाळी यायचो 10ला आणि संध्याकाळी 5:30च्या गाडीने जायचो परत. PhD अशी केली जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष. आणि सरांनी खूप त्याच्यावर मेहनत घेतली. खूप जुनं काम होतं ते, पण ते केलं पूर्ण एकदा. त्याच्यासाठी देवरूखचा माझा खूप जुना संबंध आहे. दुसरा संबंध म्हणजे माध्यमामध्ये मी जवळजवळ 36 वर्ष काम केलं. आकाशवाणीमध्ये रत्नागिरीला 9 वर्ष होतो. तर त्यातलं काय बाबा बरं वाईट थोडस सांगता यावं ही संधी यांनी दिलेली आहे म्हणून. आणि बाकी हे सगळी मित्रमंडळी आहेतच. आणि मुख्यतः आज आपल्या समोर डहाके सर आहेत आणि गणोरकर मॅडम आहेत, ज्यांचं लक्ष असतं आपल्यावर. अशी मोठी मंडळी, ज्येष्ठ मंडळी आहेत. आणि त्यांनी जो विचार मांडलेला आहे डहाके सरांनी आणि अतुल पेठ यांनी मांडलेला आहे की आधुनिकता, आणि त्या आधुनिकतेचं काय करायचं, त्याच्याबरोबर राहायचं की नाही राहायचं, राहायचं तर कसं राहायचं, तेच सगळे आम्ही मांडण्याचा आजच्या या सत्रामधून प्रयत्न करणार आहोत. 2:46 आणि 38 सेकंद झालेले दिसत आहेत. त्यामुळे आम्ही 1 तास बरोबर घेणार आहोत. काही काळजी करू नका, मध्ये काही गडबड नाही. 15-15 मिनिटं आम्ही बरोबर काढणार. धन्यवाद. महेश सर, आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, सर्वप्रथम माझा परिचय लेखक पत्रकार असा करून दिला. तर मॅडम, मी लेखक पत्रकार नाही आहे. मी एक साधा फेसबुकवरती काहीतरी लिहिणारा माणूस आहे. ओके. आणि सकाळपासून विषय चालू आहे, संस्कृती हा शब्दावर चालू आहे. पण मला वाटतं सर्व संस्कृतीचा उगम हा भोजन संस्कृतीपासून झालेला असावा. बरोबर. अगोदर भोजन कसं करायचं आणि तिथून मग ते संस्कृती उगम पावत गेली. आणि मी धन्यवाद देतो, आज उत्कृष्ट एवढं श्रीखंड आम्हाला खायला घातलंय की श्रीखंड संस्कृती नवीन एक तयार होऊ नये पुढच्या 1 तासभराकरता. आमच्या परिसंवाद ऐकताना अशी मी विनंती करतो, कारण श्रीखंडाचा अंमल, कारण ती संस्कृती फास्ट आहे आणि भर दुपारी आपण खाल्लेली आहे, त्याच्यामुळे सुरू होईल. माझा विषय आहे माध्यम संस्कृती. सरांनी अगदी सेकंदावर मला टायमिंग दिलंय, 15 मिनिट. माध्यम संस्कृती आपल्याला असं वाटतं आत्ता उगम पावली. जिओच्या अगोदर रिलायन्सचा मोबाईल आला, CDMA, आणि 5 पैसे पर मिनिट. तिथपासून ही संस्कृती उगम पावली असं आपल्याला वाटतं 2000 सालातलं. ऍक्च्युली या संस्कृतीचा उगम, माध्यम संस्कृतीचा, अगदी आदिमानव काळापासून झालेला आहे. आता तो कसा, तर गुहेत ज्या वेळेला राहायचा त्यावेळेला एक आदिमानव असाच उठला आणि दगडाने कसं स्वतःचं चित्र काढल्यासारखं होईल. दुसरे 2 जण आले तिथे बघायला. त्यांनी पाहिलं ह्याला बहुतेक शिकारीला जायचंय म्हणून असा याचा मूड वगैरे दिसतोय. दुसरे 2 आले, त्यांनी पाहिलं नाही, ह्याला टोळीनं शिकार करायची. अजून एक ग्रुप आला, त्यांना असं वाटलं की हे वेगळंच काहीतरी प्रकार आहे, हा बहुतेक आपल्याला फसवून कुठेतरी चाललाय. 3 लोकांनी 3 विचार केले आणि विचार होता, त्यांना एक चित्र काढलं होतं दगडानं. माध्यम वापरलं होतं दगड, आणि 3 संस्कृती तिथे डेव्हलप झाल्या नकळत.
तर ही माध्यम संस्कृती तिथपासून झाली आणि त्याचं नाव होतं ते ज्यानं ते हे केलं होतं त्या दिवशी त्याला खुश होता तो, त्याला शिकार करायचा मूड नव्हता आणि सहज चित्र काढलं होतं. आणि जे आपण रोज सकाळी उठल्यावर व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करतो सेम त्यावेळेला त्या आदिमानवाने एक स्टेटस अपडेट केलं, एवढाच त्याचा अर्थ होता. तिथून सुरू होत 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 मानवाची उत्क्रांती होत गेली आणि सर्वात पहिलं भित्तीचित्र गुहेतलं या 3 देशामध्ये सापडली, स्पेन, इंडोनेशिया आणि फ्रान्स. आणि त्याचा कालावधी आहे 40,000 वर्षापूर्वी. 40,000 वर्षापूर्वी जे स्पेनला 40,800 वर्षापूर्वी जे स्पेनला सापडलं गुहेवर, त्याच्यावर 5 लाल रंगाचे ठिपके होते आणि एक हात होता. आणि स्पेनमध्ये आणि फ्रान्समध्ये सापडलं ती लेटेस्ट म्हणजे ती, पण सगळ्यात जुनी काय आहेत. मग आता विषय पुन्हा आला, त्या आदिमानवाला काय म्हणायचं असेल नेमकं. तर मी असा अंदाज बांधला, आदिमानव त्यावेळेला नुकताच आता कुटुंब वगैरे करायला लागला होता. बायकोनं सांगितलं असेल मला लाल रंगाची टिकली शोधून आणा कुठून तरी, आणि हा टेन्शन मध्ये होता दिवसभर, आणि नाही आलात तर माझीशी गाठ आहे, बरोबर. तिथून एक संस्कृती नकळत उगम पावत गेली चित्रकलेच्या संदर्भातली, बरोबर. थोडक्यात हा प्रवास जो आहे माध्यम वापरायचा आणि त्याच्यातून नकळत एक वैचारिक शृंखला तयार करायची, हे तिथपासून जुन्या काळापासून सुरू आहे. 2000 सालापासून नाही आहे, रिलायन्स पासून. आणि हे होत असतानाच दुसरा टप्पा आला. दुसरा टप्पा जो आला त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढचं म्हणजे हे ज्या वेळेला स्टेटस अपडेट वगैरे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम रील वगैरे झाली, 72चा दुष्काळ होता मराठवाड्यातला. आणि ह्या दुष्काळी वेळी पाण्याचे साठे फार कमी राहिलेले होते. हे पाण्याचे साठे कमी राहिलेले असताना 2 गावामध्ये प्रचंड भांडणं लागली होती. आणि ही प्रचंड भांडणं मिटवायची कशी असा प्रश्न पडला होता. तर एक स्त्री पहाटे उठली आणि तिनं एक रांगोळी काढली, आणि रांगोळी काढताना त्याच्यावरती हेडिंग लिहिलं, पाणी आपलं भांडण परक्यांचं. पाणी आपलं भांडण परक्यांचं. आता गावातली लोकांची चर्चा सुरू झाली, कुणी रांगोळी काढली आणि हेडिंग काय दिलंय. आणि हळूहळू दुपारपर्यंत महिलांना वाटायला लागलं अरे ह्या वाक्यामध्ये प्रचंड काहीतरी अर्थ दिसतोय. आणि मग त्याच्यावरून संध्याकाळी त्या महिलांनी एक सभा बोलवली, आणि आपण दोघं नुसत्या पाण्याकरता एवढे भांडतोय हे चुकीचं आहे. आणि मग तिथे त्यावेळेचं पहिलं इंस्टाग्राम रील वरून झालेलं जे काही वेगवेगळी संस्कृती डेव्हलप होते ती तिथे एक चित्रकलेच्या माध्यमातून, रांगोळीच्या माध्यमातून आणि एक हेडिंग टॅगलाईन देऊन नकळत संवाद सुरू झाला. संस्कृती म्हणजे काय, संवाद साधायचा एकमेकाशी, बरोबर. हे सुरू असताना लेटेस्ट घटना आहे, 2000 साल आहे. मी 72 सालामधून आता 2000 सालामध्ये आलो. 2000 सालामध्ये एका रेल्वेमधून जाताना एक आजी बेशुद्ध पडली. टीसी कडे गेली, टीसी उपलब्ध नाही, त्याला शोधून आणलं. मग म्हटलं तक्रार अर्ज करा, कारण पाणी नव्हतं बोगीमध्ये. आणि मग शेवटी कुठल्या तरी स्टेशनवर त्यांनी तक्रार अर्ज लिहून दिला आणि तो विषय महिने चालू राहिला, त्याचं निराकरण झालं नाही. पण 2016 साली आपलेच माझ्या मते देवरुख राजापूरचेच सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. आणि मग आपण एक कथा ऐकली, एका लहान बाळाला आयत्या वेळेला दुधाची बॉटल पडली आणि दूध हवं होतं आणि ते रात्री रडत होतं. त्याने एक ट्विट केलं. ट्विट केल्यावरती पुढच्या स्टेशनला, रेल्वे मंत्रालयाला डायरेक्ट ट्विट केलं, पुढच्या स्टेशनवरती दुधाची बॉटल, एक डॉक्टर, एक असिस्टंट असे उपलब्ध होते. आणि मग ती कहाणी व्हायरल झाली की एका ट्विट वरती सुरेश प्रभूंनी हे केलं. थोडक्यात ट्विटर हे माध्यम आलं की एका ट्विटवर जगात आज ट्विट काय केलंय याच्यावरती घडामोडी आणि नकळत संस्कृती डेव्हलप व्हायला लागली. हे चालू असताना नकळत परवाची एक घटना आहे, म्हणजे मी आता परवापर्यंत आलो. परवाच्या घटनेमध्ये अचानक काही रील्स व्हायरल झाली. हे रील्स होती इराण या देशाची.
इराण या देशामधल्या ज्या महिला आहेत त्यातली 13 सप्टेंबर 2022 ला एक कुर्दिश महिला, त्या महिलेचं नाव आहे महसा अमिनी. ही कुर्द भागामधून तेहरानला आली होती 13 सप्टेंबर 2022 ला. आणि मॉरॅलिटी पोलीस, इराणमध्ये मॉरॅलिटी पोलीस असतात, म्हणजे संस्कृती रक्षक पोलीस, त्यांनी तिला अडवलं आणि सांगितलं हिजाब तू बरोबर नाही हे केलंयस, तुझा हिजाब चुकीचा आहे. आणि तिच्याशी वादावादी झाली आणि 3 दिवस तिला जेलमध्ये टाकलं. 16 सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी, सरकारनं घोषित केलं की मृत्यू जो झालेला आहे तो हृदयविकारानं झालाय. पण तिथली प्रत्यक्षदर्शी जी लोक होती त्यांनी सांगितलं की तिला मारहाण झाली होती. आणि 17 सप्टेंबर 2022 ला सकाळच संपूर्ण तिकडच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि यावरती ह्या चौकात एकत्र या महिलांनी अशी एक रील्स, ट्वीट्स सगळी झाली. आणि त्या गावामधल्या, ग्रामीण भागातल्या, कुर्द भागातल्या महिला सर्व एकत्र आल्या आणि जाहीर पहिली हिजाबची ओळी केली. आणि तिथे एक संस्कृती अजून नकळत उदयाला आली की आपल्या हातून, या माध्यमातून काही ना काही घडू शकतं. आणि माध्यम वापरलं गेलं अर्थात डिजिटल, इंस्टाग्राम, ट्वीट सगळीकडून. आणि परवा इराण सरकारनं घोषित केलं, अर्थात कायद्यात अजून केलेलं नाही रूपांतर, पण हिजाब घालणं हा ऐच्छिक विषय केला. आम्ही त्यावर जास्त नरमाईची, म्हणजे नकळत नरमाईची भूमिका घेणार असं हे झालं आणि तिथून ती रील व्हायरल झाली. थोडक्यात हा सगळा प्रवास जर आपण बघायला लागलो तर ह्या प्रवासामध्ये जुन्या काळातले प्रवास हे माध्यम संस्कृतीचे दवंडीपासून सुरू झाले. बरोबर. मी या 4-5 घटना का सांगितल्या की सध्या माध्यम संस्कृतीमध्ये पॉप्युलर असणारी आहेत व्हॉट्सअप, फेसबुक स्टेटस, इंस्टाग्राम, रील्स वापरणं, युट्यूब ब्लॉगिंग करणं. बरोबर. हे सुरू असताना जुन्या काळात सुद्धा माध्यम संस्कृती होती, फक्त ती वेगळ्या प्रकारात होती. आता दवंडी पिटणे, बरोबर, दवंडी पिटणे ही एक संस्कृती होती. गावात काहीतरी घटना घडायची आणि त्यानुसार, आता साताऱ्यामध्ये साधारण 80च्या दशकामध्ये एक मुलगी हरवली तर साताऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा दवंडी पिटवली गेली की अशीशी मुलगी ही आहे. पण तीच घटना आत्ता घडली असती तर विदिन 10 सेकंद त्या मुलीचा फोटो भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला असता की ही मुलगी कुठे ना कुठे सापडेल. आणि तसे बरेचसे हरवलेली लोक सापडलेली आहेत. बरोबर. थोडक्यात ही संस्कृतीचा प्रवास जो आहे हा संवाद साधण्याशी रिलेटेड आहे. संवाद साधत साधत आपण पुढे चाललेलो आहोत. याच्यानंतर येतात ग्रामसभा. ग्रामसभा सुद्धा ह्या माध्यम संस्कृतीशी रिलेटेड आहे. अलेक पद्मसिंह जे एक प्रख्यात जाहिरातकार होऊन गेले, त्यांचे एक आत्मचरित्र छोटं, त्याच्यात त्यांनी ते उल्लेख केलाय की ग्रामसभा गांधीजींनी माध्यम संस्कृती म्हणून कसं वापरून घेतलं. तर ज्या वेळेला गांधीजी पहिल्यांदा भारतात आले तिथून त्यांचे जे गुरु आहेत गोखले त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं तुला स्वातंत्र्यासाठी काही करायचंय तर तू पहिला भारत बघून ये. भारत बघायचं तर काय, तर मग सगळं बघून ये, काय काय लोक कशी राहतात काय. मग त्यांच्या लक्षात आलं, मग ती घटना घडत गेल्या, मग त्यांनी त्यांचा ड्रेस हे केला. आणि पण त्याच्यातली ग्रामसभा हा महत्वाचा एक माध्यम होतं त्यांनी वापरलेलं. ते काय करायचे, अगोदर बातमी यायची 2 महिने की गांधीजी तुमच्या गावात येणार आहे. आणि गांधीजी गावात येणार आहे म्हटल्यावरती गावातली लोक एकत्र यायची. एकत्र आल्यावरती मिटिंग व्हायच्या. गांधीजींना हे आवडत नाही, गांधीजींना स्वच्छता लागते, मग अख्खं गाव स्वच्छ व्हायचं. आणि गाव स्वच्छ होता होता तो दिवस येऊन ठेपायचा आणि त्याच्यातून ती सभा पार पडायची. पण 2 महिने पूर्ण एन्व्हायरमेंट तयार व्हायचं. त्यावेळच्या ह्याच्यात सध्याच्या काळात सोशल मीडिया वापरून लोक निवडून येतात पूर्ण वय वापरून, पण त्या काळामध्ये नुसती ग्रामसभा ही पूर्ण देशाला एकत्र करणारी मोठी घटना होती माध्यम संस्कृतीतली. आणि त्याचा पुरेपूर वापर गांधीजींनी केला. म्हणजे एक वाक्य प्रसिद्ध एका व्याख्यात्याचं, क्रांतिकारकांना फार थोड्या लोकांकडून सर्वोच्च त्यागाची अपेक्षा होती. क्रांतिकारकांना फार थोड्या लोकांकडून सर्वोच्च त्यागाची अपेक्षा होती आणि गांधीजींना फार मोठ्या प्रमाणात लोकांकडून छोट्या छोट्या त्यागाची अपेक्षा होती. आणि गांधीजींनी
परफेक्ट ही नस पकडली होती आणि त्याकरता माध्यम वापरलं होतं ग्रामसभा. पुन्हा ते माध्यमच होतं. बरोबर. आता ग्रामसभा कन्वर्ट झालेले झूम मीटिंग मध्ये. 2021-22 अख्खे 2 वर्ष झूम मीटिंग व्हीसी हा कन्सेप्टच डेव्हलप झाला. आज आमची जिथे मी काम करतो तिथे दिवसातून 5 व्हीसी होतात. आमच्या त्या ग्रामसभाच असतात थोडक्यात. तर ग्रामसभा हा त्या काळचा आजही चालू आहे, फक्त त्याला डिजिटली आलेला आहे. कथाकथन, पोवाडे, भारूड. सकाळी आपण तुम्ही पाहिलं असेल आपले खेराडे साहेब, शाहिद खेरटकर साहेब, 107 हुतात्म्यांचा मगाशी विषय निघाला. हे कशावरती घडून आलं? त्या काळातलं माध्यम वापरलं गेलं शाहिरी. बरोबर. त्यानंतर संत तुकाराम वगैरे ह्याच्यामध्ये जे काही पोवाडे वगैरे ह्या लोककला होत्या, दशावतार, याच्यातून काय साधलं गेलं तर संवाद साधत साधत प्रचंड हल्ले वगैरे होत असताना त्यावेळेला ह्या लोकांना संवाद साधायचं माध्यम काय होतं तर ह्याच्यातून एकत्र आणणं. हे करत करत मग आला आधुनिक काळ, रेडिओ आला. हा आता पोवाडे वगैरे भाग मागे पडला. मग आधुनिक काळ आला, तो म्हणजे रेडिओचा. परवाच नेटफ्लिक्सला एक मी मूवी पाहिली. दुसऱ्या महायुद्धात एका मुलीनं छुप रेडिओ केंद्र चालवून जर्मनीच्या एका सैन्याचं, एका ठिकाणच्या युद्धाचं पूर्ण हरवण्यामध्ये रूपांतर केलं होतं. ती छोटं एक रेडिओ केंद्र चालवत होती. म्हणजे रेडिओ माध्यम त्यावेळेला क्रांतिकारकांनी सुद्धा वापरलं. शेवट एक माध्यम वापरलं, तिथे एक संस्कृती डेव्हलप झाली की स्वातंत्र्यासाठी काही ना काही करत राहणं. आणि हे करत असताना पुढे आला टेलिव्हिजन, आणि टेलिव्हिजननं पूर्ण जग बदललं. लोकांना चेहरे दिसायला लागले, लोकांच्या भावना पाहता आल्या. माझा नुसता आवाज रेडिओवरती संवाद साधत होता, नुसत्या आवाजाच्या माध्यमातून मी काही ना काही संवाद करत होतो. पण नंतर टीव्ही आल्यावरती मला अभिनय सुद्धा दिसायला लागला, लोक कसं बोलतायत, काय बोलतायत, आणि त्या माध्यमातून पुढे ही संस्कृती डेव्हलप होत गेली. आजचा काळ आलाय डिजिटल माध्यमांचा. आता डिजिटल मध्ये काय आलंय? इंस्टाग्राम, फेसबुक. बरोबर. आता ही कुठल्या तरी सोसायटीतली 70 वयाची आजी सुद्धा फेसबुकचं स्टेटस बघत असते, फेसबुकवर काय घडलंय. त्यानंतर आता माझी आई 85 वर्षाची आहे, पण तिला एक मोबाईल घेऊन दिलेला आहे, पण ती व्हॉट्सअपला बोट फिरवत असते. जे लागेल त्याला फोन डायरेक्ट व्हॉट्सअपचा, जे चित्र येईल ते. आता थोडक्यात नकळत हा एक संवादाचाच माध्यम आहे. ही पण एक संस्कृती डेव्हलप होते. त्याच्यामध्ये नको ते ग्रुप ती कधी कधी उघडते, भांडणं झालेली, अमुक झालेली, ते पण वाचत बसते. मग नातेवाईकांची भांडणं सुद्धा तिला कळतात त्याच्यातून. आणि याचं पुढचं रूप हे आहे. थोडक्यात नवीन जमाना जो आलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचे 5 फॅक्टर काम करतात सध्याच्या संस्कृतीमध्ये. गती, सहभाग, स्वरूप आणि अल्गोरिदम हे चालू आहे. आज मला देवरूख भागामधून निवडून यायचं असेल तर एवढं सोपं झालंय. मी जर पैसे टाकले तर आता तुमचे जेवढे मोबाईल उपलब्ध आहेत त्या मोबाईलवरचे व्हॉट्सअपचे सर्व मेसेज मी वाचू शकतो. तुमच्या काय चर्चा चालू आहेत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या मला माहित असतात. तुमच्या फेसबुकवरती काय चर्चा चालू आहेत हे मला माहित असतात. त्यावरून मी देवरूख भागामध्ये कुठला विषय आता चर्चेला जातो आणि समस्या काय आहेत त्यावरती मी माझी भूमिका मांडायला सुरुवात करतो. अतिशय सोपं झालेलं आहे. पूर्वी तुम्ही बघा व्हॉट्सअप स्टेटस 30 सेकंदाचं होतं. व्हॉट्सअप स्टेटस हे 30 सेकंदाचं होतं. आता ते 1.5 मिनिटाचं झालं. याच्या मागे कारण असं आहे, लोकांना स्टेटस पाहायची सवय झाली आणि 30 सेकंदांचा जो त्यांचा स्पॅन होता तो आता 1.5 मिनिटापर्यंत गेला. फेसबुकनं पण 1.5 मिनिटापर्यंत नेला, पुन्हा 1 मिनिटावर आणला. कारण लक्षात आलं, अल्गोरिदम असं सांगतंय की फेसबुकचं स्टेटस 1.5 मिनिटापर्यंत कोणी पाहत नाही, ते 1 मिनिटापर्यंतच पाहतंय. एवढ्या मायक्रो लेवलचा हा अभ्यास चालू आहे. आपल्याला माहित नसतो की आपलं काय चालू आहे. आणि याच्यातून धोके आहे, फायदे आहेत. फायदे म्हणजे आपण मी सांसोबत सारखी एक संघटना उभी केली ती फेसबुकच्या माध्यमातून. आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत. तोटे 2च सांगतो परवाचे, ज्या आपल्या रिअल घटना आहेत. एक गिरिजा उकचं उदाहरण घडलं. तिला शेवटी 8 दिवसांनी स्टेटमेंट द्यायला लागले की तुम्ही थांबवा आता. बरोबर. 45व्या वर्षी नॅशनल क्रश असं झालं. सुरुवातीला 2 दिवस चांगले गेले आणि नंतर त्याचं एक अतिशय वाईट विकृत रूप समाज माध्यमामध्ये आलं गेलं. आणि दुसरं उदाहरण आहे धर्मेंद्रचं. मृत्यू झाला, डायरेक्ट नॅशनल
लेवलचे अँकर त्याच्यावरती वार्तापत्र बनवलं आणि शेवटी सनी देओलला धर्मेंद्रला उभं करावं लागलं, बाबा हे आमच्या बाबा व्यवस्थित आहेत, बरोबर, आणि पत्रकार परिषद घेतली. तर हे सर्व सुरू असताना आभासी जग आहे, संवाद साधायचा आहे, आणि हे संवाद साधायचा असतानाच मला एक छानशी, मी शेवटाला येताना एक कविता सादर करतो. कवी कोण आहे नंतर तुम्ही विचार करू शकता, हुशार हे ओळखू शकतील. कारण का माहितीये, ही जी माध्यम आहेत ही संवादाची, म्हणजे अगदी त्या जो आदिमानवानं दगड वापरला, आता आपण मोबाईल वापरतो दगडाच्या ऐवजी, बस एवढाच फरक आहे. तो संवादासाठी तयार झाला. संस्कृती ही संवादासाठी डेव्हलप होत असते, त्याच्यात कधीही विकृती येता कामा नये. आणि जर विकृती येत असेल तर ही कविता छान भाष्य करते. गोठलेल्या रणांगणात धुरकटलेल्या आकाशाखाली माणसं अजूनही आपल्या सावल्यांचा शोध घेत होती. गोठलेल्या रणांगणात धुरकटलेल्या आकाशाखाली माणसं अजूनही आपल्या सावल्यांचा शोध घेत होती. कोणी बंदुकीच्या नळी पलीकडे आपलं उद्याचं स्वप्न पाहत होती. कोणी बंदुकीच्या नळी पलीकडे आपलं उद्याचं स्वप्न पाहत होती. तर कोणी अजूनही वितळत नसलेल्या रागांच्या थरात आपलं नाव कोरत होती. युद्ध कधीच बंद होत नाही. युद्ध कधीच बंद होत नाही. ते फक्त ठरवतं कोण वाचलं आणि कोण आतून मोडलं. कोण वाचलं आणि कोण आतून मोडलं. वाया गेलेली माणसं म्हणजे रिकाम्या गोळ्यांसारखी धडधडीत आवाजानंतर पडून राहणारी, निर्जीव, विसरलेली, पण तरीही जखमी इतकी जड. वाया गेलेली माणसं म्हणजे रिकाम्या गोळ्यांसारखी धडधडीत आवाजानंतर पडून राहणारी, निर्जीव, विसरलेली, पण तरीही जखमी इतकी जड. युद्ध संपल्यावर जमिनीवर शांतता येते, पण माणसाच्या डोळ्यात अजूनही धूर असतो. माध्यम संस्कृती ही संस्कृती आहे. तो शब्द अतिशय छान आहे. आपल्याला त्यातली विकृती नाही आणायची. ही सर्व आपण माध्यम आणतोय, याच्यातून संवाद साधत साधत एक उत्कृष्ट आपल्याकडे उत्कर्षाकडे जायचंय. ही कविता होती आदरणीय सरांची, युद्धात वाया गेलेली माणसं या कविता संग्रहात, आणि ती पण मला एका माध्यमातून सहज मिळाली. मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि महेश सरांकडे पुढचा कार्यक्रम सोपवतो.